खमंग आणि खुसखुशीत मिक्स पिठाचे वडे. असे हे मिक्स पिठाचे वडे बनवले ना तर याच्यामध्ये 3 पिठं मिक्स केलेले आहेत मी. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ. असे मस्त प्रोटीन आणि फायबरने भरपूर असलेला नाश्ता बनवायचा आज आपल्याला. एकदम खुसखुशीत होतात हे वडे आणि खायला तर एकदम चविष्ट लागतात. तर हे मिक्स पिठाचे वडे कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाचे वडे. तर मिक्स पिठाचे वडे बनवण्यासाठी ना इथं मी 3 पिठं घेतलेत बघा. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं आहे, पण वाटी आहे ना थोडीशी दाबून भरलेली आहे मी. चाळून घेतलेले आहेत सर्व पिठं आणि अर्धी वाटीपेक्षा पण कमी थोडंसं बेसन पीठ टाकायचं, म्हणजे छान खुसखुशीत वडे तयार होतात. हे पीठ आहे ना आपण मिक्स करून घेऊया. हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता टाकूया ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि त्याच्यामध्येच टाकूया बेसन पीठ अर्धी वाटी. आता आहे ना आपल्याला ह्याच्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा. ते इथं बघा मी खोबरं खिसून घेतलेलं आहे. थोडंसं असं खोबरं वगैरे टाकलं ना तर वडे छान असे खमंग होतात. ओवा घेतला अर्धा चमचा जिरा पावडर, तुम्ही जिरी पण घेऊ शकता. इथं 1 लसूण सोलून घेतलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर व आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं त्याचं वाटण तयार करूया. टाकूया खोबरं, मिरची टाकली. आता खोबरं टाकू. ओवा अर्धा चमचा, लसूण टाकायचा, 10-12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरी पावडर. आता टाकूया कोथिंबीर देठासकट, मुठभर कोथिंबीर टाकायची. आता हे ना मीठ टाकून थोडंसं मसाल्यापुरतं मीठ टाकूया आणि आपण पीठ मळताना पण थोडंसं आपल्याला मीठ लागणार आहे. आता ह्याला झाकण लावून आहे ना हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघा इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे. असं थोडंसं जाडसरच असलं तरी चालतं. कोथिंबीर हे टाकून मिरची टाकून आहे ना मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. बघा असं बारीक करून घ्यायचं, पण एवढं पण बारीक झालेलं नाही आहे, थोडंसं जाडसरच वाटण आहे. टाकूया पिठामध्ये वाटून घेतलेलं ते सर्व असं. आता आहे ना हे ओलं वाटण आहे ना आपलं, याच्यामध्येच पीठ मिक्स करून घ्यायचं. त्याच्या अगोदर टाकूया थोडंसं कलर छान येण्यासाठी आहे ना वड्यांना हळद टाकायचं 1 चमचा. आणि पिठाला आपण आहे ना मीठ टाकलेलं नाही ना, त्यासाठी आता परत मी आहे ना अर्धा चमचा मीठ टाकला. मसाल्याला टाकला आपण, मसाला बनवून घेतला ना त्याला टाकलं, पण पिठाला मीठ नव्हतं टाकलं, त्यासाठी परत मीठ टाकायचं. मस्त चविष्ट वडे तयार होतात. आता आहे ना हे ओल्या वाटणामध्येच अगोदर आपण पीठ मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल. बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना वाटण ते तयार करून घेतलं होतं तेच धुवून घेतलं मी. त्याचा पण मसाला सर्व असा निघून गेला. अर्धा ग्लास पाणी टाकून आहे ना मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. असंच थोडं थोडं अंदाजे पाणी टाकून आहे ना छान असं गोळा तयार करून घेऊया पिठाचा. पीठ मळून घेतलेलं आहे. आपण रोजचं जसं चपातीला कणिक मळतो ना असंच मळून घ्यायचं. आता ह्याला आहे ना आपण एक 10 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं भिजून येईल. बघा 10 मिनटं झालेली आहेत. पीठ पण आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आहे ना ह्याचे आपण छोटे गोळे तयार करून घेऊ, पण त्याच्या अगोदर काय करायचं अजून थोडंसं मळून घ्यायचं. ह्याला भिजलं आहे ना छान असतं पीठ आणि थोडंसं सैल पण झालेलं आहे. असंच व्हायला लागतं सैल पीठ, तेव्हाच आपल्याला आहे ना वडे छान अशा थापता येतात. तर काय करू याच्यावर ना 1 चमच्याभर तेल टाकून परत थोडंसं मळून घेऊया. 1 चमच्याभर तेल टाकायचं. परत 1 मिनिटभर आपण मळून घेऊया पीठ. बघा किती छान मऊ पीठ भिजलेलं आहे.
तर एका भांड्यामध्ये काढून ठेवू आणि परत आहे ना मोठी साईडला काढून ठेवूया. आता काय करायचं, याचे ना आपल्याला गोळे बनवून घ्यायचे, पण हाताला थोडंसं तेल लावायचं, पीठ हाताला चिटकणार नाही. पीठ वगैरे काय लागणार नाही आपल्याला इथं वडे थापण्यासाठी. डायरेक्ट तेल हाताला लावायचं आणि गोळे बनवून घ्यायचं. सहा ते सात गोळे ना असे लिंबाच्या आकाराचे बनवून घेऊया. हे झाकून ठेवू पीठ साईडला. आणि बघा इथं मी 6 ते 7 गोळे ना असे बनवून घेतलेले आहेत. आता हे थोडंसं आहे ना मी इथं तीळ घेतले, 1 चमचाभर तीळ लावायचं आणि वडे थापून घ्यायचे आपल्याला. हे गावरान तीळ आहे, त्यासाठी थोडंसं असं लालसर दिसतंय. टाकूया खाली थोडंसं तीळ, म्हणजे दोन्ही साईडला आहे ना वडीला आपल्या तीळ लागलं जाईल. हाताला असं थोडंसं तेल लावायचं आणि तेलानेच आपल्याला हे थापून घ्यायचं. असं हाताने तापलं ना किती पटापट होतात बघा. वडा थापून झाला की वरून थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि मध्ये थोडंसं असं बोटाने होल पाडून घ्यायचा वडीला. बघा असं एक वडी तयार झाली. असंच आहे ना अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते. हाताला तेल लावून असं थापली ना वडी तर पीठ आहे ना हाताला चिटकत नाही. थोडंसं पांढरं तेल टाकायचं, वरून दिसायला पण छान दिसतं ना. दुसरी पण वडी आपली थापून झालेली आहे. असेच आहे ना आपण जेवढे गोळे बनवलेत ना तेवढे वडे आपण असेच थापून घेऊया. बघा इथं सर्व आहे ना वडे थापून झालेले आहेत आणि मी तेल पण गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. वडे आपण तळून घेऊ. तेल तापले का पाहूया. थोडंसं पीठ टाकून छान असं तेल तापलेलं आहे. वडे आपण तळून घेऊया. वडे ना तयार होऊसपर्यंत आहे ना, वडे थापून घेऊसपर्यंत तोपर्यंत आपलं तेल पण गॅसवरती छान असं तापलेलं आहे. मीडियम गॅसवरतीच असं वडे तळून घ्यायचे. बघा किती छान कलर आलाय वड्यांना. ह्याच्यात आपण आहे ना 3 पिठं मिक्स केलेत ना, तर खूप ह्याच्यामध्ये प्रोटीन फायबरनी भरपूर असा हा नाश्ता तयार होतो पोटभरीचा. रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना, छान असे मिक्स पिठाचे वडे बनवायचे. वडे तळून झाले काढून घे. अजून एक वडा तळून दाखवते आणि मग नंतर आहे ना आपण सर्व वडे असेच तळून घेऊया. थोडंसं भाजल्यानंतरच पलटी करून घ्यायचं. बघा किती छान असं फुगलेलं आहे तेलामध्ये आणि एकदम हलका फुलका नाश्ता तयार होतो हा. मस्त असं गोल्डन कलरवरती वडे सर्व तळून घ्यायचे. छान असं वड्याला कलर आलेला आहे. वडा आपण काढून घेऊया ताटामध्ये आणि असंच आहे ना सर्व वडे असंच तळून घेऊया. बघा इथं सर्व वडे आहे ना तळून झालेले आहेत आणि छान असा कलर आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत वडे तयार झालेत बघा. मस्त असे मिडियम गॅसवरती तळून घेतले ना तर आतून कच्चे पण राहत नाहीत आणि कलर पण छान येतो वड्यांना.
एकदम हलका फुलका नाश्ता इथं आपला तयार झालेला आहे. लेना एक आपण वडे सर्व करून घेऊया. एका ताटामध्ये ना वडे असे सर्व करून घ्यायचे. हे गरम गरमच खायला चांगले लागतात. दह्याबरोबर तर खायला खूपच छान लागतात. हे असं दही घ्यायचं, असंच पण खाऊ शकता तुम्ही, टिफिनला नेऊ शकता, प्रवासाला पण नेऊ शकता. असे मस्त पौष्टिक वडे 1 ते 2 दिवस टिकतात हे. तर मस्त असे हे मिक्स पिठाचे वडे आज आपण बनवलेले आहेत. तर हे मिक्स पिठाचे वडे बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण हे वडे कधी बनवले असेल ना ते पण सांगा. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला ते पण सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.